नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, नुकताच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित केला आहे. परंतु महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या 21व्या हप्त्यामधून वगळण्यात आलेलं आहे. याचं कारण काय आहे? का या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळालेला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना हा हप्ता कसा मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना हा 21वा हप्ता मिळालेला आहे त्यांचा हप्ता इथून पुढे कसा चालू राहील यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. यासाठी या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. बघा, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच वितरित केला आहे. परंतु महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये बघा, कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा झाली आहे. तर 20व्या हप्त्यासाठी ही संख्या 96,51,071 एवढी होती. या 6 लाखाच्या फरकामुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बघा मित्रांनो, जो 21वा हप्ता आहे तो 90,41,241 इतक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला आहे आणि 20वा जो हप्ता आहे तो 96,51,071 एवढ्या लोकांच्या खात्यावर आलेला होता. यामध्ये 6 लाख लोकांना वगळण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेमधून. त्यामध्ये बघा, या फरकामुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. काय ही पात्रता आहे? कोणत्या पात्रतेमुळे या शेतकऱ्यांचा हप्ता बंद झालेला आहे हे पुढे सांगतो मी तुम्हाला. त्यामध्ये बघा, लाभार्थी संख्या कमी होण्याची प्रमुख कारणे बघा. त्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली कारणे काय आहेत? 21वा हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जदाराची कसून पडताळणी करण्यात आली. बघा, जे अर्जदार आहेत नमो शेतकरी योजनेचे त्यांच्या अर्जदाराची ती पडताळणी जी आहे ती कसून करण्यात आलेली आहे कृषी अधिकारी यांच्याकडून. यामध्ये काही कारणांमुळे लाभार्थी यांना वगळण्यात आले आहे. कुटुंबातील दुहेरी लाभ. बघा, पहिलं कारण काय आहे? कुटुंबातील दुहेरी लाभ. एकाच कुटुंबात 2 शेतकरी जर हा नमो योजनेचा लाभ घेत असतील तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे. सुमारे 35,000 असे 35,000 शेतकरी मिळालेले आहेत की ते योजनेचा एका घरामध्ये 2 शेतकरी लाभ घेत आहेत. त्यानंतर बघा, मृत व्यक्ती 28,000 एकूण 28,000 मृत व्यक्ती आहेत त्यांना या शेतकऱ्याचा लाभ या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यानंतर बघा, जमिनीच्या नोंदी जुळत नसलेले शेतकरी. बघा, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी जुळत नाहीत त्या शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही. बघा, तुमच्या जमिनीच्या नोंदी जर जुळत नसतील तर तुम्हाला तुमचा सुद्धा हा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना नोंदी भविष्यात जुळल्यास त्यांना पुढच्या 22व्या हप्त्याच्या वेळी 21व्या हप्त्याचा निधी दिला जाईल. बघा, तुमच्या जमिनीच्या नोंदी जर जुळल्या, आता जे शेतकरी 6 लाख जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीच्या नोंदी जर त्रुटीमध्ये असलेल्या नोंदी भविष्यात जुळल्या तर त्यांना 22वा जो हप्ता येणार आहे आपला नमो शेतकरी योजनेचा त्या हप्त्याच्या वेळी 21व्या हप्त्याचा सुद्धा निधी दिला जाणार आहे. म्हणजे 21 आणि 22 असं 2 हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्या 6 लाख शेतकऱ्यांना. जर त्यांच्या त्रुटी नोंदी भविष्यात जुळल्या तर त्यांना 21 आणि 22 हप्ता हा दोन्ही मिळून एकत्र येणार आहे पुढच्या वेळेस, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बघा, थोडक्यात वगळण्यात आलेले लाभार्थी हे विविध निकषांमुळे अपात्र ठरले आहेत असा सरकारचा दावा आहे. जे लाभार्थी वगळलेले आहेत 6 लाख लाभार्थी यांचा विविध निकष जे आहेत अपात्र ठरलेले आहेत. मी तुम्हाला आताच सांगितलं की कुठल्या निकषामुळे हे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. यामध्ये जर कोणी शेतकरी येत असतील तर त्याची अजून पडताळणी सुरू आहे. यामध्ये जर अजून कोणी जर दोषी सापडलं तर त्या शेतकऱ्यांचे सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणं बंद होणार आहे. मित्रांनो, ह्याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी याचा जो 8वा हप्ता आहे पात्र शेतकऱ्यांसाठी आता स्पष्ट झाली आहे. बघा, 8व्या हप्त्याचा नमो महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या आता स्पष्ट झाली आहे. पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो. बघा, म्हणजे सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे 21व्या पीएम किसान हप्त्यासाठी पात्र असलेले 90,41,241
41,241 शेतकरी 8व्या नमो हप्त्यासाठी पात्र असतील. म्हणजे जे 6 लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहेत ते शेतकरी या योजनेमध्ये सुद्धा वगळण्यात येणार आहेत. नमो हप्त्यासाठी ते शेतकरी वगळण्यात येणार आहेत. पीएम शेतकरी योजना जी आहे, महासन्मान निधी जो आहे, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 20-21वा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 8वा नमो हप्ता सुद्धा मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचे इकडचे 2,000 आणि हे 2,000 असे दोन्ही मिळून 4,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 8वा हप्ता आणि इकडचा 20वा हप्ता आणि हा 8वा हप्ता. तुम्ही जर निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हे एकूण 4,000 रुपये तुमच्या अकाउंटवर येऊन जातील. त्यानंतर बघा, हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारला यासाठी निधीची तरतूद आणि वित्त विभागाची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बघा, राज्य सरकारला यासाठी निधीची तरतूद आणि वित्त विभागाची मंजुरी. बघा, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका धुमधडाक्यामध्ये सुरू आहेत. हा हप्ता जो आहे तुमचा डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. या इलेक्शनमुळे, आपल्या निवडणुकांमुळे हा हप्ता तुमचा 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा व्हायची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकारला निधीची तरतूद आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते. ही वित्त विभागाची परवानगी मिळाली की राज्य सरकार हा नमोचा 21वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला या नमो शेतकरी योजनेबद्दल, जे 6 लाख आपले शेतकरी वगळण्यात आले होते त्यांनी परत कसं नमोच्या हप्त्यासाठी निकष पात्र करायचे आहेत हे सांगितलेलं आहे. आणि ज्यांचं चालू आहे त्यांनी जे आता मी निकष सांगितलेले आहेत त्या निकषामध्ये ते पात्र जर असेल तर त्यांचा पुढे सुरू राहणार आहेत. त्या निकषामध्ये त्यांच्या त्रुटी आढळल्यानंतर त्यांना सुद्धा वगळण्यात येणार आहे. याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.